नमस्कार, आपण आलेलो आहोत उदगीर तालुक्यातल्या इस्मालपूर या ठिकाणी. लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या जाणार आहेत. अवघ्या ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत आणि त्याच अनुषंगानं खरं तर 5 वर्षामध्ये काय नेमकं घडलं, काय घडायला हवं होतं आणि जे नागरिक आहेत उदगीर तालुक्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या काय नेमक्या अजून समस्या उरलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थेट नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही बुजुर्ग व्यक्ती आहेत, काही युवा पिढी आहे, आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत. आजोबा, तुमचं नाव काय आहे, काय सांगताय? बाळाजी सुरनर, रामचंद्र वडिलांचं नाव. मला एक सांगा, आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि 5 वर्ष आता बघता बघता संपलेले आहेत आणि इथले कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आहेत, आमदार आहेत. काय वाटते? तेच पाहिजे आम्हाला, बनसोडे साहेब तेच पाहिजे. म्हणजे काय नेमकं तुम्हाला अपेक्षित विकास होता, त्यांच्याकडनं काय विकास झालेला? नाही, चांगलं करायला गावोगाव फिरून होते. म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठल्या सुविधा झालेल्या आहेत, काय सांगता? सारे रस्ते झाले, का पाणी पक्कळ जाऊ लागले. अजून घेऊ का डबल त्या बारूच्या तळ्याहून पाईपलाईन येऊ लागले. वाल्या सोडल्या जागी आमच्या इकडे. तुम्ही काम काय करता नेमकं? शेती करता. शेती करता. तर अजून एक दुसरे आजोबा आहेत. मला सांगा काका, तुम्ही बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत, म्हणजे बरेच आमदार उदगीर विधानसभा मतदारसंघातले बघितलेले. काय नेमकं मागच्या काळातला बदल दिसून येतोय आणि आज दिसून येतोय, काय सांगताय? मागच्या काळातले आमदार आमच्या गावाला कधी भेटले नाहीत, कुणाला बोलाय नाहीत, कुणाला दिसाय बी नाहीत आणि हे आमदार आहेत म्हणून आम्हाला परिचित बी नव्हते. ते हवेतच राहायचे. आत्ताचे आमदार, रनिंग आमदार जे आहेत ते आमच्यातलेच आहेत, आमच्यातले आहेत असं समजून गावोगाव हिंडतात, प्रत्येकाच्या कामाला येतात. बारीक सारीक अडचण आहे म्हणलं तर सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि सोडवितात. रस्ते झाले, आता बारूळून पाण्याची योजना आली बघा आमच्या गावाला. पुन्हा कल्लूरच्या तळ्यामधून पुन्हा एक योजना नवीन येऊ लागली. पाणी बी होऊ लागले. आता आणखी काय पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला? पाणी झालं, रस्ते झाले, गावातले लाईट आहे. आता आमची एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याचं कर्ज असल्याला थोडं बहुत जसं जमल तेवढं तसं माफ करावं, एवढी आमची शासनाला विनंती आहे. आजोबा, तुम्हीही अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, अनेक आमदारही बघितलेले आहेत. आज बरेच जण मतदारसंघामध्ये फिरत आहेत, इच्छुक जे उमेदवार आहेत अनेक, आणि त्यांची इच्छा आहे की निवडणूक लढवावी. लवकरच आता निवडणुका होणार आहेत. काय वाटते तुम्हाला? काय वाटत नाही, हे जे आमदार आहे ते राह वाटले आम्हाला. नवीन कोणी आला तरी आमच्यापासून कोण येणार आहे, तर येत नाही ना. बुगा आता फिरलाले, त्याला काय अर्थ फिरण्याला? कोणी ओळख आहेत का तुम्हाला? नाही, ओळख नाही. म्हणजे आता मला सांगा, इस्मालपूर गावामध्ये नेमकं तुमच्या काय समस्या अजून आहेत? काय तर काय समस्या आहे, ते देण्या घेण्याचं, कर्ज माफ करण्याचं ह्याचं त्याचं समस्या. शेतकरी आहात का तुम्ही? हा, शेतकरी. तर अजून आपल्यासोबत एक आजोबा आहेत, 83 वर्षाचे आजोबा आहेत, अजूनही मजबूत आहेत. आजोबा, मला सांगा, उदगीर विधानसभा मतदारसंघात आज तुम्ही कशा पद्धतीनं बघताय आणि याच्या अगोदर बरेच जण निवडून आले? कसं आहे, बनसोडे साहेबांनी एवढा उपकार केल्यात. आम्ही उद्योगचे जुना मार्ग ही रोड तयार करायला काय ते बाजारात खाली घातल्या दरफूट मार्ग, तर ते तिकीट काय बाहेर होते का? त्या बनसोडे साहेबांनी मंजूर केला रोड. आज अजून 2-3 महिन्याला 4 महिन्यात सुरू होणार आहे काम. बनसोडेला किती उपकार आहेत. पुन्हा कधी उतरायला पिन केले, पाणी टाकी बांधला, सुरू आहे बांधकाम. तुमचं आता एक छोटंसं गाव आहे इस्मालपूर. आता गावामध्ये काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आता गावामध्ये जे काय मागणी आली ती बनसोडे साहेबांनी मदत करावी आणि पुढली योजना राहावं. आणि एवढी हलकी जमीन आहे, डोंगराळ आहे, शेतकऱ्याला 5 रुपये कर्ज आहे, तेवढं सरकारने माफ करावं एवढी सरकारला विनंती. आजोबा, काका मला सांगा, आज अनेक बाबतीमध्ये म्हणजे शेती पिकाला हे भाव नाही असंही सांगितलं जाते, काय सांगता? खरंच शेती पिकाला म्हणजे जे काय असतं शेतकऱ्यानं भरपूर कमवलेलं असते वर्षभर कष्ट करून, त्याला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही.
4,000 आणि 4,500 सोयाबीनला काय होणार आहे? कमीत कमी 6च्या पुढून भाव असावा. भरपूर शेतकरी कष्ट करतात पण त्याला भावच मिळत नाही. काय अपेक्षा आहेत आता विद्यमान जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? आता हे जे आपले आमदार आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत. कारण अगोदर जे आमदार होते एक वेळेस सोडून 2 वेळेस निवडून आले, 2 वेळेस आमदार झाले. त्याने काही थोडा बी विकास केलेला आकार नाही आपल्या भागामध्ये, काहीच नाही. हे आमदारनं काही काहींना बरंच काम केलेत. बरेच इच्छुक उमेदवार मतदारसंघामध्ये फिरत आहेत. आता लवकरच 2 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. काय वाटते तुम्हाला नवीन उमेदवाराबद्दल काय वाटतं? नवीन उमेदवार आम्हाला ते जुने जे आपले चालू आहेत आमदार तेच बरे आमच्या मनानं. नवीन माणूस दुसरा कोणी नको आहे. काय कामाचे असून करणारे काम राहो, काम करत नाही त्यांना घेऊन काय करायचं? आता इस्मालपूर एक लहान गाव आहे. नेमकं आता काय नेमकं समस्या तुमच्यावर आहेत? काय व्हायला पाहिजे गावामध्ये असं वाटते? गावला काय व्हायला, काय गावचं चांगलंच विकास आहे पण आणखी काही थोड्या अशा नवीन सुधारणा आल्या तर दिलेलं बरं. बाकी काही असा विषय नाही. पण सध्या जे आमदार आहेत ते बऱ्यापैकी आहेत, चांगले आहेत. जे मागे जे आमदार होते त्यांनी काही सुधारणा केलेल्या नाहीत असं म्हणायचं. तर विद्यमान आमदारांनी अनेक जे काही गावातल्या समस्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत. आणि आजोबा मला सांगा, इस्मालपूरमध्ये आता तुमचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे आणि उदगीर विधानसभेमध्ये आत्तापर्यंत अनेक आमदार होऊन गेलेले आहेत. आता मागचे आमदार आणि आत्ताचे आमदार जर बघितलं तर काय वाटते तुम्हाला? काय वाटलं काय चांगलं केलं तर बरं आहे. आजोबा आहेत आणि आजोबा आता नेमकं मला सांगा तुमची नेमकी काय समस्या आहे, काय सांगता? समस्या काय नाही बघा. हे सोयाबीन जी गेले त्याची काय देऊ वाटलं द्या, असं नाही द्या. हे शेतकऱ्याचं आपलं म्हणजे तुमची मागणी जी आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे शासनाकडून आहे, सोयाबीन जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं गेलेलं आहे. हा एवढंच अनुदान मिळावं असं अपेक्षा आहे का तुमची? हा दिलं तर देईल, नाही दिलं तर राहिलं, सगळं बरोबर. मला सांगा विधानसभेचे जे आमदार आहेत मागचेही तुम्ही पाहिलेले आहेत, आताचेही पाहिलेले आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला हे बरोबर वाटते. आता इच्छुक बरेच जण येत आहेत मतदारसंघामध्ये, निवडणूक लढवणार आहे असं सांगत फिरत आहेत. नवीन उमेदवाराला संधी देणार आहात का आहे त्या उमेदवार म्हणजे जे आमदार आहेत त्यांना संधी देणार? हाय तर असं आता बाकीचे हा म्हणून 5 वर्ष केले, पोट भरून घेतले, चला आराम झाला तिकडे जिकडे तिकडे. शेतकऱ्याला गाडी ना काही इथं. आपल्यासोबत अजून एक आजोबा आहेत. आजोबा नेमकं आता मला सांगा तुमच्या गावातली नेमकी काय समस्या आहे, काय सांगता? काही आम्हाला संबंध, आम्हाला फक्त आम्हाला काय नाही, आमची माणसं मेले की आम्हाला समसम भूमीला जाळा पाहिजेत. दुसरं आम्हाला काय देणं नका घेणं नका. प्रत्येकाला समसम भूमी दिलो. आमच्या गावाला आहे का गुडघ्यात सोयाबीन आले की तुडू आम्ही समसम भूमी जाळला. आम्हाला समसम भूमीला जागा का देत नाही तुम्ही? द्यावं लागेल का नाही? म्हणजे स्मशानभूमीची मागणी आहे, मागणी आमची. दुसरं आम्हाला काहीच नका, आम्हाला समसम भूमी दिलं पाहिजे. मान्य बरोबर आहे. तुम्ही काही करा, समसम नाव गाव लिहून घ्या, समसम भूमी मला दिलं पाहिजेत. मला दुसरं काहीच गरज नाही. अर्धा एकर द्या, गुंठा द्या, 2 गुंठे द्या, एकर काही बी द्या, समसम भूमी मला पाहिजेत. आम्ही तुमच्या तो उठले की आमचं मड जाळे आमच्या शेतात करकर जाऊन थांबावं. म्हणजे हक्काची स्मशानभूमी नाही का? नाही, हक्काची समसम भूमी नाही. आम्ही आज जाळलो, तुम्ही त्याच्यावरून पेरताव. मग तुमचं मोड तुडलेलं वाटूळ होलं तुम्हाला बरं वाटतंय का? वाटणार. मग आम्हाला 1 गुंठा 2 गुंठे आम्हाला समसम भूमी द्या, काही राव. तर हे इस्मालपूर गावातील नागरिक होते आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इस्मालपूर या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधलेला आहे. अनेक कामं झालेली आहेत, काही व्हायची आहेत असं हे त्यांचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे कोणी निवडून येतील त्यांनी त्या बाकीचे राहिलेले जे कामं आहेत ते करण्यात यावेत अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सुधाकर नाईक.